हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसेच चविष्ट लागणारी मिक्स भाजीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। मिक्स भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी एका टोपामध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवले आणि त्यामध्ये एक छोटी वाटी हिरवे वाटाणे टाकून घेतलेले आहेत। तर इथे मी जे आपले फ्रेश हिरवे वाटाणे असतात, ओले हिरवे वाटाणे, त्याचा वापर केलेला आहे। आता हिरवे वाटाणे मी 5 मिनिटं हाय फ्लेम वरती बॉईल करून घेणार आहे। तोपर्यंत कढईमध्ये इथे मी 3 चमचे तेल तापत ठेवलेले आहे। तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी फ्लॉवर, एक छोटी वाटी फरसबी, त्याचबरोबर एक छोटी वाटी गाजर आणि एक मध्यम आकाराचा साल काढून घेतलेला बटाट्याच्या फोडी सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत। आता मी इथे ह्या भाज्या ज्या आहेत त्यांना अर्धा इंच मध्ये कट करून घेतले होते। सर्वात आधी मी भाज्यांना धुवून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यातले सर्व पाणी नितळून घेतलं, मग भाज्यांना अर्धा इंच कट करून घेतलं आणि त्यानंतर मी ह्याला तेलामध्ये चांगले शॅलो फ्राय करून घेतलेला आहे। भाज्या इथे 90% आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली होती आणि भाज्या चांगल्या 90% फ्राय झाल्या की त्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या। आता उरलेल्या तेलामध्येच मी इथे 1 चमचा भरून जिरं टाकून घेतलं, पाव छोटा चमचा हिंग पावडर टाकून घेतली आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। आता कांदा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजावा त्यासाठी मी आता यामध्ये अर्धा चमचा भरून मीठ टाकून घेतले, म्हणजेच मला भाजीला टोटल जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे। मिठाचा अंदाज जमत नसेल तर मीठ लास्टला टाकले तरीही चालेल। आता कांदा व्यवस्थित इथे परतला गेला आहे। आता मी यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे। आता कांदा आणि टोमॅटोला छान इथे मी परतवून घेते आहे। गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवली होती। आता काही पावडर मसाले टाकून घेते याच्यामध्ये। तर पावडर मसाल्यांमध्ये पाव छोटा चमचा हळद, 3 छोटे चमचे इथे मी कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाल्याचा वापर केलेला आहे, 1 छोटा चमचा जिरं पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला। सर्व मसाले एकजीव करून घेतलेले आहेत। आता हे मसाले करपू नयेत त्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे म्हणजे छोटे 3 ते 4 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये आणि व्यवस्थितपणे सर्व मसाल्याला इथे परतवून घेत आहे। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि मसाल्याला छान इथे सतत परतत आहे, म्हणजेच मसाला खाली लागला नाही पाहिजे कढईला। मसाल्याला इथे छान तेल सुटलेलं आहे, म्हणजेच हा जो भाजीचा मसाला आहे तो इथे रेडी झालेला आहे। आता या भाजीच्या मसाल्यामध्ये जी 90% फ्राय करून घेतली भाजी होती ती टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर उकडवून ठेवलेले वाटाणे सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। वाटाणे इथे मी 5 ते 6 मिनिटं हाय फ्लेम वरती उकडवून घेतले होते। त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि वाटाण्यांना चांगलं इथे मी ड्राय करून घेतलं होतं। आता मी ह्या सर्व भाज्यांना मी या मसाल्यामध्ये चांगलं कोट करून घेतलेलं आहे। तर भाज्यांमध्ये चांगला हा मसाल्याचा फ्लेवर गेला पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले। आता ही जी भाजी आहे ती पूर्णपणे इथे तयार झालेली आहे। तर आता ही भाजी एकदा मी छान परतवून घेतली आणि त्यानंतर मी प्लेटमध्ये या भाजीला काढून घेतलेली आहे। तर ही मिक्स भाजी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा, खाण्यासाठी उत्तम चविष्ट लागते। डाळ भातासोबत ते एकदमच मस्त लागते। टिफिनसाठी सुद्धा झटपट तयार होणारी ही भाजी आहे। तर तुम्हाला जर का माझी ही मिक्स भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।